फट स्वाहा विधी मंत्र नमस्ते विरोचने नमस्ते मधुधरे नमः वेदवारिणे नमस्ते मे शारदेने नमस्ते सुभद्रेशने शुभासुरगादिने जागृते निमादेवी जपं सिद्धं पुरुषो मे ऐंकारी सृष्टिरूपाय ऐंकारी भीकारिका ऐंकारी उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आला म्हणून एकदम वेगळी फक्त एक छोटीशी फोड डांगरापासून 3 पद्धतीचे पदार्थ बनवलेले आहे आणि तेही पोटभरीचे। आता सगळ्यात आधी एक छोटी वाटी साबुदाणा या ठिकाणी भाजून घेतलेला आहे। एकदम पौष्टिक आणि चविष्ट असं आपण एका डांगरीच्या खापेपासून एकदम हे 3 पदार्थ बनवत आहोत। सगळ्यात आधी साबुदाणा भाजून घेतला, तो थंड होण्यासाठी ठेवला। आता इकडं एवढं असं डांगर त्याची जी मागची पाट असते ती काढून घेतली आणि या पद्धतीने कापून घेतलेला आहे। ती मागची पाट आहे ती काढून टाकली आणि ती थोडीशी कडक असती। आता आणि इकडं एकच 2 बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतलेले आहे, तेही सोलून थंड होण्यासाठी ठेवले। आता ही साबुदाणा भाजलेली कढई आहे, त्याच कढईमध्ये मी या ठिकाणी हे जे कापलेलं डांगर आहे ते थोडंसं तेलामध्ये असं भाजून घेत आहे, तेला मिठात। आता हा साबुदाणा थंड झाला, तो मिक्सरमध्ये त्याचं पीठ काढलेलं आहे। आता याची 5 ते 6 मिरच्या घेतल्या, थोडासा आल्याचा तुकडा घेतला। उपवासाला आलं नसेल चालत, नाही टाकलं तर चालेल। आणि आता हे जे तेलात थोडंसं तळून घेतलेलं डांगर आहे त्यामध्ये छान असं शिजून घेतलेलं आहे, हे आपण जो वाटण केलेलं आहे ते। आता वाफ देऊन चांगलं मऊसूत असं डांगर शिजून घेतलं। बटाटाही छान उकडला। एका ताटामध्ये बटाटा या पद्धतीने हाताने मॅश केलेला आहे। 1 मूठ चांगली कोथिंबीर स्वच्छ धुतली आणि तीही कापून घेतली। या ठिकाणी आपलं हे डांगर जे आहे तेही शिजलेलं आहे, मस्त असं वाफळलेलं आहे। आता जो बटाटा मॅश केलेला आहे ना त्याच्यातच हे डांगर आहे ते छान असं मी मॅश केलेलं आहे, थोडीसुद्धा अशी फोड ठेवलेली नाही। आता हे जे बटाटा कोथिंबीर हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता जे साबुदाणा भाजून आणि त्याचं पीठ केलेलं होतं तेही यामध्ये टाकले, बटाटा आणि डांगरमध्ये टाकलेलं आहे, किंवा आपलं विकतचं साबुदाणा पीठ असेल तेही टाकलं तर चालेल। त्यानंतर 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे। आता या ठिकाणी उपवासाला जेवढे पीठ चालतात तेवढे टाकले चालतं, म्हणजे शिंगाड्याचं पीठ तेही टाकलं तर चालेल। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 1 ते 2 चमचे पोह्याचे तीळ टाकून घेतलेलं आहे, सफेद तीळ। आता हे व्यवस्थित आता अजिबातही पाणी न घालता हे मळायचं आहे, म्हणजे जेवढं बटाटा आणि डांगरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढ्या पिठामध्ये हे मळून घेतलेलं आहे, पाणी अजिबातही न घातलं। या पद्धतीने घट्ट असा गोळा बनवलेला आहे। आता याचा पहिला पदार्थ असं छोटे असे पेढे जेवढे असतात तेवढा उंडा घेतलेला आहे, म्हणजे पीठ घेतलेलं आहे। इकडं तेल तापायला ठेवलं आणि आता ही जी पुरी आहे ती सगळ्यात आधी आपण या पद्धतीने लाटून आणि गोल बनवण्यासाठी मी ग्लासाने अशी गोल केलेली आहे। आता सगळ्यात आधी छोट्याच उंड्याची केलेली आहे, कारण पोळपाटाला चिटकते किंवा कापले। आता या ठिकाणी अजिबातही कापले गेलेले नाही, म्हणून मी एक तेल तापलं आहे की नाही ते तळून बघते आणि ही जी आहे ती तेलातही तळून घेते। एकदम मस्त अशा चवीला छान अशा या पुऱ्या लागतात। आता याची मोठी पोळी बनवून घ्यायची आणि एका वेळेस 2 ते 3 म्हणजे जेवढ्या होतील तेवढ्या आपण ग्लासानीच या पद्धतीने पोळ्या बनवून घेऊ। आता ही तळूनही पाहिली, अजिबात तेलातही सुटलेली नाही। आता मी पुन्हा या पद्धतीने लाटून घेतली आणि तळून घेतलेली आहे। आता सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने आपण तळून घेऊ, म्हणजे आपल्याला जेवढ्या बनवायच्या तेवढ्या आणि अजिबातही तेलकट होत नाही, चवीलाही एकदम छान अशा लागतात।
आता पुन्हा छोटासा असा गोळा घेतला आणि त्याची एक पोळी लाटून घेतलेली आहे. तवा ठेवला. तव्याला थोडंसं 2 ते 3 थेंब तेल टाकलं आणि ही आपण जी उपवासाची पोळी केलेली आहे ती या ठिकाणी या पद्धतीने भाजून घेतली. याला आपण दशमी असंही म्हणू शकतो. या पद्धतीची उपवासाची एकदम चविष्ट आणि मऊ लुसलुशीत अशी दशमी बनवून झालेली आहे. आता तोच तवा घेतला आणि छोटासा असा पोळीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घेतला. थोडेसे तेलाचे थेंब टाकले. पाण्याचा हात घेऊन असं तव्यावर थापलेलं आहे या पद्धतीने. आता याला आपण उपवासाचे धपाटेसुद्धा म्हणू शकतो. याच पद्धतीने थापून घेतलेलं आहे आणि बोटाने किंवा उलटणीने आपण ज्याला उलटतो त्याने याला असे होल पाडून घेतलेले आहे. बोटाने असे होल पडले जात नाही म्हणून मी